नमस्कार. मी हेमंत काझी. आजच्या लेक्चरमध्ये आपण नियोजनाच्या ज्या मर्यादा आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर या नियोजनामध्ये काही मर्यादा, काही लिमिटेशन्स येत असतात. नियोजन आपण प्रॉपरली करतो, पण त्यालाही काहीतरी अडथळे असतात आणि अडथळ्यातून काय होतात, या मर्यादा निर्माण होतात. मग कोणत्याही प्रकारच्या उद्योगात किंवा व्यवसायात, मग तो लहान असू दे किंवा मोठा असू दे, नियोजक हे आवश्यक असतं. पण नियोजनामुळे संस्थेला विविध प्रकारचे फायदे मिळतात. व्यवस्थापन हे काय आहे की कार्यक्षम असतो आणि भविष्यकालीन जी उद्दिष्ट आहेत पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत नाहीत. म्हणूनच नियोजनाला यशाकडे नेणारा राजमार्ग असे देखील म्हटलं जातं. नियोजनाचे अनेक फायदे आहेत आणि असले तरी काही मर्यादाही आपल्याला विसरून चालणार नाही. मग व्यवसायातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन उपयुक्त ठरतेच असं नाहीये. मग नियोजनाची यशस्वीता त्याच्या मर्यादावरती अवलंबून असते. एक अंतर्गत मर्यादा असतात आणि दुसऱ्या बहिर्गत मर्यादा असतात. अंतर्गत मर्यादा आपल्याला आपल्या पद्धतीने कंट्रोल करता येतात, पण बहिर्गत मर्यादा आपल्याला कंट्रोल करता येत नाहीयेत. अंतर्गत मर्यादेमध्ये काय येतं बघा, की खर्चिक प्रक्रिया. खर्चिक प्रक्रिया म्हणजेच काय हो, की नियोजन ही एक अतिशय खर्चिक प्रक्रिया आहे. योजना तयार करण्यासाठी बराचसा वेळ व श्रम, पैसा खर्च करावा लागतो. एवढा खर्च करूनही नियोजन यशस्वी होईल याची काही खात्री आपल्याला देता येत नाहीये. दुसरा मुद्दा जर आहे तो वेळेचा अपव्यय. वेळेचा अपव्यय म्हणजेच काय, की नियोजन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि नियोजनाच्या अंमलबजावणीपेक्षा नियोजनाला जास्त वेळ लागतो. मग हे योग्य आहे का हो? तर योजना तयार करायला जास्त वेळ लागत असेल तर त्याच्या अंमलबजावणी जर करायची असेल तर अनेक काय होतात की अडचणी निर्माण होतात. म्हणजे अशा वेळी केलेलं नियोजन हे प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या वेळी परिस्थितीचे बरेच बदल झालेले असतात आणि त्यामुळे योजना यशस्वी होऊ शकेल याची प्रोबॅबिलिटी काही सांगता येत नाही. आणि तिसरा जो आहे तो चुकीचे पूर्वानुमान. म्हणजेच काय, की पूर्वानुमान नियोजनाचा पाया असतो, पण पूर्वानुमानात मागील अनुभव, वर्तमान परिस्थिती, माहिती व उपलब्ध आकडेवारी यांच्या सहाय्याने जर भविष्याचा अंदाज केला गेला किंवा परंतु ज्या गोष्टीवर आधारित पूर्वानुमान केले जाते त्या चुकीच्या असतील तर पूर्वानुमानाची चुकीची म्हणजे अंदाज बांधणी आपली होऊ शकते. म्हणून चुकीचे पूर्वानुमान हे नियोजनासाठी घातक ठरतं. चौथा जो मुद्दा आहे तो लवचिकतेचा अभाव. लवचिकतेचा अभाव म्हणजेच काय, की नियोजन केल्यावर व्यवस्थापक वर्ग त्यांची अंमलबजावणी करतो. नियोजनात बदलणाऱ्या परिस्थितीचे विचार करणं आवश्यक असतं आणि त्यानुसार नियोजनात काय करावं लागतात, की फेरबदल करावे लागतात. परंतु व्यवस्थापक वर्ग सहजासहजी असे बदल करण्यास तयार नसतो. पुढचा जो मुद्दा आहे की आकस्मिक संकटे. म्हणजेच काय, की अनपेक्षित, अचानक व आकस्मिक स्वरूपाची संकटे ही सुद्धा नियोजनाच्या मार्गातील एक महत्त्वाची अडचण असते. नियोजन करताना आकस्मिक किंवा अचानक येणाऱ्या घटनांचा पर्याप्त आपल्याला काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि आता सर्वसामान्य परिस्थिती धरून जर आपण नियोजन केलं तर यशस्वी नियोजन ठरणार नाहीये. पुढचा जो मुद्दा आहे की मानसिक योग्यतेचा अभाव. मानसिक योग्यतेचा अभाव म्हणजेच काय, नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. त्यात मानसिक प्रवृत्तीचा काय करावा लागतो, अभ्यास असतो. मग केवळ अत्यंत बुद्धिमान, हुशार किंवा कुशल व्यवस्थापकच नियोजनाची मानसिक व रचनात्मक कृतीचा अभ्यास करून ती योजना प्रत्यक्षात उतरवू शकतो. परंतु सर्वच ठिकाणी असे बुद्धिमान व कुशल व्यवस्थापक मिळतीलच असे नाहीये. म्हणजे प्रोबॅबिलिटी काही आपल्याला सांगता येत नाहीये. म्हणजे सामान्य बुद्धीचा व्यवस्थापकांना नियोजन योग्य प्रकारे राबवता येते असं नाहीये. पुढचा मुद्दा जर बघितला तर विफलता म्हणजेच काय हो, तर नियोजन काही कारणाने यशस्वी झाले नाही तर संघटनेला विफलता निर्माण होते. म्हणजे आउटपुट काही निर्माण होत नाही. म्हणजेच काय, की नियोजनाचे यश अनेक घटकावरती अवलंबून असते. मग दीर्घकालीन नियोजनावरती प्रभाव टाकणाऱ्या अनेक घटना व्यवस्थापकांच्या नियंत्रणाबाहेर असतात. परंतु अशा कोणत्याही कारणाने नियोजन यशस्वी ठरले तर त्याची जबाबदारी ही व्यवस्थापकावरच टाकली जाते. त्यामुळे त्याचा व अधिकारी वर्गाचा काम करण्याचा उत्साह काय होतो, थोडासा कमी होतो. पुढचा जो मुद्दा आहे की बहिर्गत मर्यादा. म्हणजेच काय, की बहिर्गत मर्यादा या व्यवस्थापकाच्या किंवा नियंत्रणाच्या कक्षेत येत नाही. म्हणजेच काय, अंतर्गत मर्यादा नियंत्रण ठेवून त्यावर काही प्रमाणात दूर करता येतात, पण बहिर्गत मर्यादा या संपूर्णतः बाह्य घटकावरती डिपेंडेड असतात. त्यामुळे या प्रकारच्या मर्यादावर आपल्याला नियंत्रण शक्यतो ठेवता येत नाही. पहिला जो आहे की तांत्रिक व शास्त्रीय शोध.
म्हणजेच काय की व्यवसायात अनेक प्रकारचे तांत्रिक आणि शास्त्रीय शोध लागत असतात आणि त्याचा परिणाम तंत्रात बदल होण्यात होतो आणि या नवीन शोधाचा ज्याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो आणि व्यवस्थापनामध्ये इनोव्हेशन्सला जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलेले आहे. नवीन शोधाचा आणि बदलाचा नियोजनावरती आपला काय होत असतो, परिणाम होत असतो आणि व्यवस्थापकाला या स्वरूपाच्या बदलांवरती नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे नियोजनावर काय होतं, तांत्रिक व शास्त्रीय बदलांचा आपोआपच इम्पॅक्ट होत असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो मुद्दा आहे की बाजारपेठेतील घडामोडी. बाजारपेठेतील घडामोडी म्हणजेच काय की बाजारपेठेत सातत्याने काहीतरी बदल आणि घडामोडी होत असतात. मग स्पर्धेची परिस्थिती, वस्तूच्या किमतीतील चढ उतार, मागणी पुरवठ्यातील बदल, खरेदी विक्रीचे व्यवहार, नवीन उत्पादने या इत्यादी बाबतींचे काय होत असतं की बाजारपेठेमध्ये आपल्याला घडामोडी होत असताना दिसून येतात. पण तरीही त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करता आपल्याला येत नाहीये आणि ही देखील एक मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा जो मुद्दा आहे की सरकारी धोरणात बदल. म्हणजे काय, सरकार नेहमी औद्योगिक असेल किंवा आर्थिक असेल, बँकिंग असेल, आयात क्षेत्रात असेल, निर्यात क्षेत्रात असेल किंवा परराष्ट्रीय व्यापार इत्यादी धोरणावर काय करत असतात की चेंजेस करत असतात आणि या धोरणाबाबत काय होतं की बिनचूक अंदाज करणं हे व्यवस्थापकाला शक्य नसतं आणि अशा धोरणाची किंवा अशा धोरणात्मक बदलाची नियोजनावरती काय होत असते, एक मर्यादा पडत असते. आणि पुढचा जो मुद्दा आहे की कायद्यामध्ये बदल. की बऱ्याच वेळा सरकार अध्यादेशामुळे काय होतं की औद्योगिक आणि व्यावसायिक विषय कायद्यामध्ये बदल होत असतात आणि या बदलांचा व्यवस्थापनावरती पर्यायाने काय होतं की नियोजनावरती विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. मग या नियोजनाच्या ज्या मर्यादा आपल्याला पडतात ते कायद्यामध्ये बदल झाल्या तरी सुद्धा काय होतात की काय आपल्या नियोजनामध्ये मर्यादा येत असतात. पुढचा जो मुद्दा आहे की सामाजिक स्थित्यंतरे. म्हणजेच काय की समाज हा नेहमी बदल, संघर्ष व स्थित्यंतरे होत असतो. म्हणजेच काय की समाजातील जे आचार विचार आहेत किंवा आवडीनिवडी आहेत, रूढी परंपरा आहेत किंवा मतप्रवाह आहेत, ही काय होत असतात, चेंज होत असतात आणि या परिवर्तनाचा कोणाचंही नियंत्रण नसतं या परिवर्तनावरती. म्हणून काय होतं की त्याला आपण सामाजिक स्थित्यंतरे असं म्हणतो आणि व्यावसायिक नियोजनावर या प्रकारच्या परिवर्तनाचा परिणाम हा होतच असतो. जो पुढचा मुद्दा आहे तो नैसर्गिक आपत्ती आणि घडामोडी. म्हणजेच काय की दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, भूकंप जे इत्यादी प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती काय आहे की देशातील उद्योग व्यवसायात नेहमी विपरीत परिणाम करणारे असतात आणि अशा नैसर्गिक आपत्तींचा आपल्या नियोजनावरती इनडायरेक्टली कुठेतरी काय होतो की परिणाम होत असतो. पुढचा जर मुद्दा आपण विचारात घेतला की विदेशातील घडामोडी. मग विदेशातील आर्थिक घडामोडीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती नक्कीच परिणाम होतो. मग तसेच काय होतं की नाणे बाजारामध्ये झालेले बदल, मग विदेशी व्यापारावरील जी नियंत्रणे आहेत, मग राष्ट्रीय व्यापारविषयक जे करार आहेत, मग सामायिक बाजारपेठांचे संघटन आहे, या घडामोडींचं काय होतं की आपल्या अर्थव्यवस्थेवरती कुठेतरी परिणाम होतो. तसेच युद्ध आलं किंवा क्रांती, राजकीय विचारप्रवाहामध्ये अचानक बदल होणं किंवा राजनैतिक आपले संबंध किंवा आर्थिक घडामोडी सुद्धा महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टीमध्ये थोडेसे बदल झाले तर इनडायरेक्टली कुठेतरी आपल्या नियोजनावरती त्याच्या मर्यादा पडत असतात. जर पुढचा मुद्दा विचारात घेतला तर राजकीय बदल हे काय आहे की बहिर्गत मर्यादामध्ये गणला जाणारा एक बदल आहे. म्हणजेच काय की देशातील राजकीय मतप्रवाह हे महत्त्वाचे असतात, पण राजकीय मतप्रवाहात जर बदल झाले तर त्याचे विपरीत परिणाम काय होतात की आपल्या अर्थव्यवस्थेवरती होत असताना आपल्याला दिसून येतात आणि त्याचा सहसंबंध आपल्या व्यावसायिक नियोजनाशी होत असतो. तर जर आपण बघितलं अभ्यासामध्ये तर नियोजनाच्या मर्यादा पडताना त्या 2 टप्प्यामध्ये पडत असतात. एक अंतर्गत मर्यादा आणि दुसरी जी आहे ती बहिर्गत मर्यादा. अंतर्गत मर्यादा ही काय होते की व्यवस्थापनाच्या कंट्रोलमध्ये असते किंवा कंट्रोल करता येतं त्याच्यावरती, पण बहिर्गत मर्यादेवरती कंट्रोल करता येत नाहीये. मग अंतर्गत मर्यादा कोणत्या आहेत ते आपण शॉर्टकटमध्ये बघूयात. पहिला आहे अंतर्गत मर्यादामध्ये काय आहे की खर्चिक प्रक्रिया आहे, म्हणजे नियोजन ही एक खर्चिक प्रक्रिया आहे. दुसरं नियोजनामुळे काय होतं की वेळेचं अपव्यय होतं. नियोजनामुळे काय होतं की चुकीचं जर पूर्वानुमान किंवा अंदाज आपण बांधला गेला तर त्याचा काय होतं की नुकसान होण्याची आपल्याला शक्यता असते. लवचिकतेचा अभाव आपल्याला नियोजनामध्ये दिसून येतो. आकस्मिक संकटे येण्याची दाट शक्यता नियोजनामध्ये असते किंवा मानसिक योग्यतेचा जर अभाव असेल तर आपल्याला नियोजनामध्ये काहीतरी दुरुपयोग आपल्याला दिसू शकतात आणि आउटपुट हे सगळ्यात महत्त्वाचं अंतर्गत मर्यादेमध्ये येत असतं. आणि बहिर्गत मर्यादा म्हणजेच काय की तांत्रिक शास्त्रीय शोध किंवा ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, कॉम्पिटिशन, सरकारी रूल्स रेग्युलेशन्स, कायद्यामध्ये चेंजेस,
किंवा नैसर्गिक आपत्ती आणि घडामोडी, विदेशातील घडामोडी आणि राजकीय बदल ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत बहिर्गत मर्यादेमध्ये येतात. आणि अंतर्गत मर्यादा, बहिर्गत मर्यादा ह्या नियोजनावरती नेहमी प्रतिकूल आणि अनुकूल परिणाम देत असतात. त्यामुळे नियोजनामध्ये या दोन्ही घटकांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन जो टॉपिक आहे त्याला आपण पर्यावरण विश्लेषण, स्वॉट विश्लेषण असं म्हणतो, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. थँक्यू.